जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। लोणी बुद्रुक अहिल्यानगर येथे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले आहे। प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांच्या मैदानांवर पुरुष व महिलांसाठी क्रिकेटसह कबड्डी, बुद्धिबळ आणि जलतरण या स्पर्धांचा शुभारंभ झाला। या स्पर्धांमुळे क्रीडा संकुलाला चालना मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। ग्रामदैवत संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या 188व्या संजीवन समाधी सोहळा व पालखी सोहळ्यानिमित्त शुक्रवारी कर्जत शहरात अभूतपूर्व असा भक्तिमय सोहळा पार पडला। श्री क्षेत्र मायंबा येथील बडेबाबा चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराजांच्या पवित्र पादुका यांसह मांडळी येथील आत्माराम गिरीबाबा यांच्या पवित्र पादुका या सोहळ्यासाठी कर्जतमध्ये दाखल झाल्या। या दोन्ही पादुकांचे आकर्षक सजवलेल्या रथात ठेवत मोठ्या भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली। यावेळी हरिनामाच्या गजराने कर्जत नगरी दुमदुमली होती। तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर काही ठेकेदार राजकीय हेतूने तसेच आमदारांना बदनाम करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक विकास कामे अपूर्ण ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे। यापुढे कोणत्याही ठेकेदाराने कामे वेळेत पूर्ण केली नाहीत किंवा अपूर्ण ठेवून सर्वसामान्य जनतेला त्रास दिल्यास अशा ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल। वेळ प्रसंगी त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे सक्त निर्देश आमदार अमोल खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिलेत। लोणी शिर्डी येथे जलसंपदा विभागाच्या 5व्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले। खेळामुळे शिस्त, संघभावना, नम्रता व सकारात्मक मानसिकता विकसित होते असे प्रतिपादन त्यांनी केले आहे। सदृढ शरीर व मनामुळे प्रशासन अधिक सक्षमपणे कार्य करू शकते असे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमास पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील व अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर हे उपस्थित होते। स्पर्धांमधून कर्मचाऱ्यातील ताणतणाव कमी होऊन कार्यक्षमता वाढेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला। कोपरगाव बस स्थानकावर आज दुपारी एक मोठी दुर्घटना टळली। कान्हेगाव वारी मार्गावर जाणारी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट फलाट क्रमांक 5 वर चढल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एक प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव कान्हेगाव वारी या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले। चालकाने गाडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु ब्रेक लागत नसल्याने बस वेगाने फलाट क्रमांक 5 च्या दिशेने गेली आणि थेट चव्हाट्यावर चढली। अपघात झाला त्यावेळी शाळा आणि महाविद्यालय सुटण्याची वेळ असल्याने बस स्थानकावर विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची प्रचंड गर्दी होती। बस अचानक समोर आल्याने प्रवाशांमध्ये मोठी पळापळ झाली। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। कर्जत शहरात स्थानिक पोलीस यांसह CRPF आणि रॅपिड ऍक्शन फोर्स यांचे संयुक्त पथसंचलन शुक्रवारी सकाळी पार पडले। कर्जत पोलीस स्थानकातून निघालेला रूट मार्च रथमार्गावरून बसस्थानक परिसरात नेण्यात आला। पोलीस वाहनांच्या सायरनने शहर दणाणून सोडले होते। पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ACP विशाल बिन्नर आणि पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे यात सहभागी झाले होते। अहिल्यानगर जिल्ह्याच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अहिल्यानगर पुणे नवीन दुहेरी रेल्वे मार्गाचा डिलेड प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला असून या प्रकल्पाला तातडीने मंजुरी मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली। केंद्र सरकारच्या PM गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत पुणे नाशिक रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी विविध टप्प्यांवर काम सुरू आहे। याचाच एक भाग म्हणून 133 किलोमीटर लांबीचा अहिल्यानगर पुणे नवीन डबल लाईन रेल्वे मार्ग प्रस्तावित असून हा मार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातील भागातून जाणार आहे। कोपरगाव तालुक्यातील मौजे मंजूर येथे 2016 पासून सुरू असलेला अत्यंत संवेदनशील शेत-रस्ता वाद अखेर मिटला आहे। तहसीलदार महेश सावंत यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे दोन्ही पक्षकारकांमध्ये सामंजस्य घडवून आले। या वादातून यापूर्वी एक खुनाची घटना देखील घडली असून हे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट होते। प्रशासनाने दोन्ही बाजूंना विश्वासात घेत समजावून सांगितल्यानंतर परस्परांवरील गंभीर गुन्हे मागे घेण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या
कलम 143 अंतर्गत बांधावरच न्यायनिवाडा करत रस्ता खुला करण्यात आलाय। हा कोपरगाव प्रशासनाचा या वर्षातील 71वा यशस्वी शेत रस्ता वाद ठरला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। शेतीच्या बांधाच्या वादातून लांडेवाडी येथील शेतकऱ्यास तिघांनी कोयत्याने मारहाण केली। या घटनेत संबंधित शेतकरी गंभीर जखमी झालाय। गहिनीनाथ माधव काळे असे त्याचे नाव आहे। या प्रकरणी सोनई पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। जखमी गहिनीनाथ माधव काळे यांच्या फिर्यादीनुसार सोमवारी ते गायींसाठी उसाचा चारा घेऊन जात होते। त्यावेळी अनिकेत नवनाथ काळे याने त्यांना "तू माझ्या शेताचा बांध का फोडला?" अशी विचारणा करत कोयत्याने मारहाण केली आहे। जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।